नमो बुद्धाय, जय भीम मित्रांनो. तर आज आपण आलेलो आहोत लातूरमधील बुद्ध गार्डन या ठिकाणी. तर आज धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आपल्यासोबत आहेत संतोष मामा. हे एंट्री गेट आहे बुद्ध गार्डनचं. गेटमधून आत आल्यानंतर इथं एक पंचशील ध्वज आहे आणि समोर तिकडं गौतम बुद्धांची मूर्ती आहे. संतोष मामा, धम्मचक्र प्रवर्तन दिनाचं जरा महत्त्व सांगता का? सर्वांना सत्रम जय भीम. 69व्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 साली येवला या ठिकाणी घोषणा केली की मी हिंदू म्हणून जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही. आणि तब्बल त्यांनी 1935 पासून 21 वर्ष अभ्यास केला. विविध ग्रंथांचा, विविध धर्माचा अभ्यास करून तथागत महामानव गौतम बुद्धाचा त्यांनी धर्म निवडला. का तर त्या धर्मामध्ये सर्वांना माणुसकीची शिकवण आहे, न्याय, समता, बंधुत्व आहे. असा विचारांना त्यांनी अनुसरून नागपूर या ठिकाणी 14 ऑक्टोबर 1956 साली 9 लाख अनुयायासह आदरणीय भंते चंद्रमणी यांच्याकडून धम्मदीक्षा घेतली. म्हणून हा धम्मचक्र परिवर्तन दिन आज आपण साजरा करत आहोत. भगवान बुद्धाची त्याची विशाल मूर्ती आहे. त्या मूर्तीची स्थापना कधी झाली आपण संतोष मामाकडून थोडं जाणून घेऊया. या ठिकाणी या मूर्तीची स्थापना करण्यासाठी आपल्या भारतातील पहिल्या महिला पोलीस अधिकारी, थोडं मोठ्यानं बोला, आदरणीय किरण बेदी यांच्या हस्ते 25 मे 2006 रोजी या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. माननीय शिवराजजी पाटील चाकूरकर यांनी या प्रकल्पासाठी 15 लाख रुपये आपल्या खासदार निधीतून दिले. मूर्तीच्या खाली जे डोंगर आहे, आतमध्ये जाण्यासाठी एक रस्ता आहे आणि हा डोंगर प्लास्टरपासून बनवलेला आहे. इथे एक छोटी मूर्ती आहे, इकडे एक आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर निद्रावस्थेमधली एक मूर्ती आहे. तर आपण आतमध्ये पण जाणार आहोत आणि वरच्या मूर्तीकडे जाण्यासाठी इकडून पाठीमागून फिरून एक रस्ता आहे. तर आपल्याला वरती जाता येते तिकडून गेल्यावर. अशी सेम मूर्ती तिथे एक आहे आणि समोर थोडं गार्डन टाईप मेंटेन केलेलं आहे. मित्रांनो, समोर जी बोधी वृक्ष दिसते हे वृक्ष बिहार राज्यातील राजस्थान बोधगया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी वयाच्या 35व्या वर्षी सिद्धार्थाला ज्या ठिकाणी ज्ञान प्राप्ती झाली त्या पिंपळाच्या झाडाला बोधिवृक्ष संबोधले गेले होते. तीच फांदी इथे लावण्यात आलेली आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊया. डोंगराच्या वरून पाणी पडते, धबधबा आहे आणि खाली इथं हौद आहे, इथं पाणी पडते आणि हेच पाणी रिटर्न जाते का? हेच पाणी तिकडे रिटर्न जाण्यासाठी केलेलं आहे आणि वरून आधी डबल ही पाणी इथं पडते. तर पाठीमागं हौद आहे म्हणून पाण्याचा. हे 2 मित्र आपल्याला इथं भेटलेले आहेत, तर ह्यांनी आपल्याला दाखवणार आहेत हौद कुठं आहे. तर इथं हौद आहे मित्रांनो. तर इथं मोटर लावून वरी पाणी चढवलं जाते आणि समोरून ती वॉटरफॉल जी आहे ती पाणी पडते तिथे त्या हौदामध्ये आणि खूपच सुंदर असा नजारा इथं दिसते. तर असं हे काचाचं बनवलेलं आहे आतमध्ये आणि त्याच्यामध्ये लाइटिंग सोडलेली आहे. समोरच आल्यानंतर इथं बाबासाहेबांचा पुतळा आहे गुफेमध्ये. समोर गेल्यानंतर इकडे भगवान बुद्धांची निद्रावस्थेत मूर्ती आहे. तर इथून एक्झिट गेट आहे वाटतं, इथून आपण एक्झिट पण जाऊ शकता. सध्या आता गेट बंद आहे, कुलूप लावलेला आहे.
तर आपण आता वरच्या मूर्तीकडे निघालेलो आहोत आणि इथून वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत. तर वरती भव्य अशी भगवान बुद्धांची खूपच सुंदर मूर्ती आहे. पूर्ण खालचा गार्डनचा एरिया दिसतो इथून. तर या व्हिडिओला मी इथंच एंड करतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.